नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 7वी पाठ 2 शिवपूर्वकालीन भारत. आता शिवाजी महाराजांचा काळ हा 1630 त्यानंतरचा कालावधी. पण त्याच्या आधीच्या काळामध्ये भारतामध्ये विविध राजसत्ता उदयास येऊन गेल्या, अस्तित्वात होत्या. 8वं शतक. 8व्या शतकामध्ये पाल हे बंगालमधील प्रसिद्ध राजघराणं, बंगाल प्रांत आहे, बंगाल राज्य आहे, त्याचं प्रसिद्ध राजघराणं. मध्य भारतात गुर्जर, प्रतिहार ही सत्ता. आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम, काठेवाड, कनौज, गुजरातपर्यंत यांनी सत्तेचा विस्तार केला. नंतर आता उत्तर भारतामध्ये जर बघितलं तर उत्तर भारतामध्ये राजपूत घराणं. उत्तर भारतामध्ये राजपूत घराण्यामध्ये गहाडवाल घराणे, परमार घराणे ही घराणे महत्त्वाचे होते. त्यांची आडनावं होती गहाडवाल, परमार ही घराणे खूप महत्त्वाची होती. राजपुतांपैकी चौहान राजघराण्यातील पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजा होता. पृथ्वीराज चौहान हा त्या काळचा पराक्रमी राजा होता. तराई या ठिकाणी एक युद्ध झालं. त्या युद्धामध्ये मोहम्मद घोरीचा, मुघल सम्राट होता हा, या मुघल सम्राटाने आपल्या हिंदूवर खूप अत्याचार केले. ह्या मोहम्मद घोरीचा पराभव त्यांनी केला. परंतु नंतर काही वर्षांनी हा पुन्हा भरपूर सैन्यानिशी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर चालून आला आणि त्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा नंतर पराभव झाला. नंतर तामिळनाडूमधील चोळ घराण्यातील राजराज पहिला, जसं आपल्याकडे भोसले घराणं आहे शिवाजी महाराजांचं, तसंच तामिळनाडूमधील चोळ घराण्यातील राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे महत्त्वाचे राजे होते. चोळांनी आरमाराच्या जोरावर मालदीव बेट, आरमार म्हणजे काय माहिती का, सागरी युद्ध, सागरी मोठमोठी जहाजं. आता त्या काळची जहाजं म्हणजे कसे असतील, होड्या, मग जहाजावरील दारुगोळा, हे सगळ्या सागरी आरमार जोरावर मालदीव बेट जिंकून घेतलं. श्रीलंका हा देश, आता श्रीलंका देश वेगळा आहे, त्याकडे जरा छोटा असेल, बेट आहे ना श्रीलंका, हे मग जिंकलं. कर्नाटकामधील होयसळ घराण्यातील विष्णुवर्धन या राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकला. कर्नाटक राज्यामध्ये होयसळ नावाचा राजा होता, त्यांनी संपूर्ण कर्नाटक जिंकून घेतला. महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा याच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता कनौजपासून रामेश्वरपर्यंत पसरली. असं म्हणतात, रामेश्वरवरनं श्रीलंकेचं दर्शन होतं. म्हणजे बघा किती लांबपर्यंतचा परिसर यांनी जिंकला. पुणे गोविंद तिसरा याच्या कारकिर्दीत महाराष्ट्रातील आपल्या महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रकूट घराणं होतं, त्या घराण्यामधील गोविंद तिसरा पराक्रमी राजा होऊन गेला. पुढे कृष्ण तिसरा याने अलाहाबादपर्यंतचा प्रदेश जिंकला. पुढे मग अलाहाबाद म्हणजे आत्ताचं उत्तर प्रदेशमध्ये. शिलाहारांची 3 घराणं पश्चिम महाराष्ट्रात उदयास आली. पहिली घराणं उत्तर कोकणात, ठाणे व रायगड. दुसरे घराणे दक्षिण कोकणात, तर तिसरे घराणे कोल्हापूर, सातारा, सांगली व बेळगाव जिल्ह्यांच्या काही भागावर राज्य करत होते. कोणाची? शिलाहारांची 3 घराणं पश्चिम महाराष्ट्रात उदयास आली. बघा, शिलाहारांची 3 घराणं होती. पहिलं घराणं होतं उत्तर कोकणामध्ये, त्यांनी ठाणे, रायगड या ठिकाणी राज्य केलं. दुसरं घराणं होतं दक्षिण कोकणात, तर तिसरं घराणं कोल्हापूर, सांगली, बेळगाव या जिल्ह्यांच्या काही भागावर राज्य करत होतं. शिवपूर्व काळातील म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीचा काळाचा आपण अभ्यास बघतोय. शिवपूर्वकालीन शेवटची वैभवशाली राजवट म्हणजे महाराष्ट्रातील यादवांची राजवट. यादव घराणं होतं, त्यांची राजवट होती. यादव घराण्यातील भिल्लम पाचवा याची राजधानी औरंगाबादजवळ देवगिरी किल्ला मोठा आहे, आजही तो किल्ला आहे. भिल्लम पाचवा येथे राजधानी औरंगाबादजवळ देवगिरी येथे होती. त्याने कृष्णा नदीच्या पलीकडे सत्ता विस्तार करत गेला, म्हणजे याने सत्ता विस्तार पुढे वाढवत नेला. यादवांचा काळ हा मराठी भाषा आणि साहित्यांचा सुवर्ण काळ मानावा लागतो. बघा, म्हणजे या यादवांच्या काळामध्ये आपल्या मराठी भाषेला विशेष स्थान मिळालं, मराठी भाषेचा आपला विकास वाढला. याच काळात महाराष्ट्रात महानुभाव आणि वारकरी संप्रदायाचा उदय झाला. महानुभाव
म्हणजे बघा ते टोपी घालतात नाही का, महानुभाव पंथ, चक्रधर स्वामी वगैरे आपण म्हणतो ते महानुभाव पंथ, वारकरी मंडळी जे आपली पंढरीला जाते टाळ मृदुंग वाजवत ते वारकरी मंडळ, म्हणजे वारकरी संप्रदायाचा उदय झाला. आता बघा आपल्या भारतावर अनेक आक्रमणं झाली बरं का, तसं जर बघायला गेलं तर. आता आपण बघूया वायव्येकडून कोणकोणते आक्रमण झाले. महाराष्ट्रात राष्ट्रकूट यादव अशा स्थानिक राजघराण्याची सत्ता असली तरी उत्तरेत मात्र वायव्येकडून आलेल्या आक्रमकाने तेथील स्थानिक सत्तांना जिंकून आपला अंमल बसवला. म्हणजे वायव्येकडून आक्रमणं झाली आणि त्यांनी आपला प्रदेश हळूहळू जिंकायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात मध्य पूर्वेत अरब सत्तेचा उदय झाला. त्यांनी काही भाग जिंकला. मग अरब सत्ता म्हणजे मुघलांची सत्ता. साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीश भारताकडे वळले. 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम या अरबी सेनानींनी सिंध प्रांतावर स्वारी केली. म्हणजे पंजाब आणि पाकिस्तानच्या मध्ये असलेला भाग सिंध प्रांत, तो भाग त्यांनी जिंकला. तेथील दाहीर राजाचा प्रतिकार मोडून काढून त्यांनी सिंध प्रांत जिंकून घेतला. त्याकाळी तिथे दहीर नावाचा राजा होता. मग त्याला हरवलं आणि तो भाग जिंकला. या स्वारीमुळे अरबांचा भारताशी राजकीय संबंध प्रथमच आला. यापुढील काळात मध्य आशियात तुर्क, अफगाण, मुघल हे लोक भारतात आले आणि त्यांनी भारतात आपली सत्ता प्रस्थापित केली. बघा, विमान नव्हतं, काही नव्हतं, तरी हे लोक कसे आले? तुर्की लोक आले, अफगाणी लोक आले, मुघल आले. कसे आले असतील? तर हिमालय पर्वताच्या बाजूने एक रस्ता आहे. हिमालय पर्वताच्या बाजूने दऱ्याखोऱ्याचा एक रस्ता आहे. तो रस्ता पूर्वीच्या काळी व्यापार उद्योगासाठी तयार करण्यात आलेला होता. मग त्या रस्त्याने हे लोक आले, काही समुद्र मार्गाने आले आणि हळूहळू त्यांनी आपला प्रदेश जिंकायला सुरुवात केली. इसवी सनाच्या 11व्या शतकात भारतावर तुर्कांचे आक्रमण होऊ लागले. 8वं शतक संपलं, नंतर 9वं झालं, आता 11वं शतक आपण बघतोय. 11व्या शतकात भारतावर तुर्कांचे आक्रमण होऊ लागले. तुर्की लोक आले. ते आपला सत्तेचा विस्तार करत भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत आले. गजनीचा सुलतान मुहम्मद याने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या. महमूद याने भारतावर अनेक स्वाऱ्या, गजनीचा सुलतान. या स्वाऱ्यात त्याने मथुरा, वृंदावन, कनौज, सोमनाथ येथील संपन्न मंदिरे लुटून तेथे प्रचंड संपत्ती आपल्याबरोबर नेली. पूर्वीच्या काळी अजूनही आपल्या भारतीय मंदिरामध्ये अमाप संपत्ती आहे. अमाप संपत्ती. कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर घ्या, शिर्डीचं मंदिर घ्या, दक्षिणेकडील काही मंदिरं घ्या, अजूनही संपत्ती आहे. पण पूर्वीच्या काळी भरपूर सोनं नाणं होतं. ह्या सुलतानाने सगळी संपत्ती लुटवून नेली. बख्तार खलजी याने जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठातील समृद्ध ग्रंथालय जाळून टाकलं. अतिशय वाईट बातमी. बघा, सगळ्यात मोठं विद्यापीठ होतं आपलं. अनेक परदेशातून लोक अभ्यासाला यायची त्या ठिकाणी. खूप मोठं विद्यापीठ आहे. परदेशातील लोक, आपल्या भारतीय लोक, योग साधनेचा अभ्यास केला जायचा, औषधशास्त्राचा अभ्यास केला जायचा, आपल्या भारतीय परंपरेचा अनेक सगळा अभ्यास त्या ठिकाणी. सगळ्या प्रकारची पुस्तकं होती. जुन्या काळी लिहून ठेवलेली, ताम्रपत्र, गुर्जपत्र यावर लिहून ठेवलेली अनेक साहित्य होते. अनेक मोठमोठ्या साहित्यिकांची पुस्तकं होती. पण या बख्तार खलजी याने ते विद्यापीठ जाळून टाकलं, बेचिराग करून टाकलं. त्यानंतर उत्तरेतील सुलतानशाही इसवी सन 1175 आणि 1178मध्ये अफगाणिस्तानातील घूर येथील सुलतान मोहम्मद घुरी याने भारतावर आक्रमण केले. कोणी? मोहम्मद घुरी याने. भारतातील जिंकून घेतलेल्या प्रदेशात पाहण्यासाठी त्यांनी कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केली. कुठून आला होता तो? अफगाणिस्तानातून. तो त्याच्या देशात निघून गेला. पण आपल्या देशावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा जो जिंकलेला भाग आहे त्या जिंकलेल्या भागाचा कारभार पाडण्यासाठी कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक त्याने केली. पुढे इसवी सन 1200मध्ये मोहम्मद घुरीच्या मृत्यूनंतर ऐबकाने आपल्या प्रभुत्वाखाली भारतातील प्रदेशाचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास. नंतर मोहम्मद घुरी वारला तिकडे अफगाणिस्तानमध्ये.
मग तो वारल्यानंतर या कुतुबुद्दीन ऐबकने स्वतःचा कारभार पाहण्यास सुरुवात केली. ऐबक हा मूळचा गुलाम असून तो दिल्लीचा सत्ताधीश बनला. आता गुलाम होता तो, पण हळूहळू तो दिल्लीचा सुलतान बनला, सत्ताधीश बनला. इसवी सन 1210 त्याचा मृत्यू झाला. आता बघा, आपल्याला ह्या गोष्टी माहीत असायला पाहिजे. कोणत्या? तर कुतुबुद्दीन ऐबकानंतर अल्तमश, रजिया, बलबन, अल्लाउद्दीन खिल्जी, मोहम्मद तुगलक, फिरोज तुगलक, इब्राहिम लोदी इत्यादी सुलतानांनी भारतावर राज्य केलं होतं. मोहम्मद घुरीने कुतुबुद्दीन ऐबकाच्या हाताखाली सत्ता दिली. त्यानंतर अल्तमश, रजिया, बलबन, अल्लाउद्दीन खिल्जी, मोहम्मद तुगलक, फिरोज तुगलक, इब्राहिम लोदी इत्यादी सुलतानांनी भारतावर राज्य केलं. इब्राहिम लोदी हा शेवटचा सुलतान होता. त्याच्या स्वभाव दोषामुळे अनेक शत्रू निर्माण झाले. पंजाबचा सुभेदार दौलत खान लोदी याने काबूल येथील मुघल सत्ताधीश बाबर यास इब्राहिम लोदीविरुद्ध पाचारण केलं. या लढाईत बाबराने इब्राहिम लोदीचा पराभव केला आणि त्याबरोबर सुलतानशाहीचा शेवट झाला. आता विजयनगरचे राज्य. दिल्लीच्या मुघल सुलतान मोहम्मद तुगलक याच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाला. मोहम्मद तुगलक याच्या विरुद्ध आणि याची जी सुलतानशाही त्या सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले. त्यातूनच विजयनगर व बहमनी ही दोन प्रबळ राज्य उदयास आली. हरिहर व बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते. हरिहर व बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीत सेवेत सरदार म्हणून होते. आता अनेक आपले भारतातील लोक त्यांच्याकडे सरदार म्हणून काम करत होते. त्यांनी तुघलकाच्या काळात दक्षिणेत राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन इसवी सन 1936 दक्षिणेत विजयनगरचे राज्य स्थापन केलं. आजच्या कर्नाटकातील हंपी ही या राज्याची राजधानी होती. हरिहर विजयनगर पहिला राजा होय. म्हणजे आपल्या भारतातील मुघलांची सत्ता गेल्यानंतर या अफगाणी लोक, तुर्की लोक यांची सत्ता गेल्यानंतर पहिला राजा हा झाला हरिहर. हरिहरानंतर त्याचा भाऊ बुक्क सत्तेवर आला. बुक्क यांनी रामेश्वरपर्यंतचा प्रदेश आपल्या आधिपत्याखाली आणला. बुक्क पण हा पण पराक्रमी. याने पण या मुघलांच्या ताब्यातील आपले हळूहळू राज्य जिंकायला सुरुवात केली आणि जवळजवळ रामेश्वरपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. कृष्णदेवराय 1509 विजयनगरच्या गादीवर आला. त्याने विजयवाडा आणि राजद्रोही हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यात जोडले. बहमनी सुलतान महमूद शाह याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानांच्या सैन्यदलाचा त्याने पराभव केला. कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य पूर्वेस कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत, उत्तरेस रायचूर दोआबापासून दक्षिण हिंदी महासागरापर्यंत पसरले होते. इसवी सन 1530 या कृष्णदेवरायांचा मृत्यू झाला. कृष्णदेवराय हा विद्वान होता. त्याने तेलुगू भाषेमध्ये अमुक्त माल्यदा हा राजनीतिविषयक ग्रंथ लिहिला. त्याच्या कारकिर्दीत विजयनगरच्या 1000 राम मंदिर, विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले. अनेक हिंदू मंदिरं त्यांनी बांधली. कृष्णदेवरायानंतर विजयनगरच्या राज्यास उतरता काळा लागला. आजच्या कर्नाटक राज्यातील तालिकोट येथे एकीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राजा रामराय यांच्यात इसवी सन 1565 लढाई झाली आणि या लढाईत त्यांचा पराभव झाला. यानंतर विजयनगरचे राज्य संपुष्टात आले. पुन्हा मुघलांची सत्ता आली. बहमनी राज्य. मोहम्मद तुघलकांचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केले. म्हणजे त्यांच्या मुघलांच्या सेवेमध्ये आपले अनेक सरदार होते, हिंदू सरदार.
ते सरदार एकत्र आले आणि त्या सरदारांनी या मुघलशाहीविरुद्ध बंड केलं. या सरदारांचा प्रमुख हसन गंगू याने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला. 1347मध्ये नवीन राज्य अस्तित्वात आले, यास बहमनी राज्य म्हणतात. हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान झाला. त्याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केली. त्यानंतर महमूद गवान हा बहमनी राज्याचा प्रमुख वजीर व उत्तम प्रशासक होता. त्याने बहमनी राज्याचं आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. म्हणजे अनेक त्याच्या योजना होता. स्वतः बुद्धिमान होता, उत्तम प्रशासक होता. सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. आता पूर्वी कसं होतं माहिती का, एखादा सरदार असेल, मग सरदाराच्या ताब्यात एखादा जिल्हा आजच्या लेवलला जिल्हा दिला, मग त्या जिल्ह्यातून त्याने काय करायचं, शेतसारा, शेतीवरील कर वगैरे उत्पन्न जमा करायचं. त्यातून त्यांनी काही भाग घ्यायचा आणि बाकी जे राज्य असेल त्या राज्याच्या तिजोरीत किंवा त्या राजाच्या स्वाधीन करायचं. पण महमूद गवानेने म्हणजे वजीर जो होता त्याने काय केलं माहिती आहे का, सैनिकांना पगार द्यायला सुरुवात. आज जसं पगार देतात ना तसं, म्हणजे महिन्याला बाबा तुम्हाला एवढ्या पगार. सैन्यामध्ये शिस्त आणली, जमील महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. बिदर येथे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली. म्हणजे याने मदरसा पण स्थापन केला. त्यानंतर महमूद गावानंतर बहमनी सरदारांमध्ये गटबाजी वाढीस लागली. विजयनगर व बहमनी यांच्यातील संघर्षाचा बहमनी राज्यावर प्रतिकूल परिणाम झाला. मग गटतट व्हायला लागले आणि संघर्ष व्हायला लागला. मग एक वेगळा परिणाम झाला. विविध प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. बहमनी राज्याचे विघटन झाले. त्यातूनच वऱ्हाडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंडाची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची 5 शकले झाली. म्हणजे 5 विभाग झाले. आता पुढचा भाग आपण नंतर बघूया.